पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अभिजित आबा पाटील मित्र परिवार पंढरपूर। आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा। नमस्कार, शुभ सकाळ। विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। उजनी अपडेट 31 जुलै 2024 सकाळची स्थिती। सोलापूर जिल्ह्याची वर्धाईने असणारं उजनी धरण आता उपयुक्त पाणी पातळीमध्ये 51.50% भरले। आज पहाटे 1 वाजता उजनी धरण हे 50% भरले आणि त्यानंतर आता त्याची वाटचाल 50च्या पुढे सुरू आहे। 51.50% इतकं ते सकाळी 6 वाजता होतं। धरणावरचा एकूण पाणीसाठा हा 91.25 TMC इतका झाला असून यातलं उपयुक्त पाणी हे 27.59 TMC इतकं आहे। धरणावर 3 मिलीमीटर पावसाची नोंद काल झाली। या पावसाळी हंगामात एकूण 274 मिलीमीटर पाऊस नोंदला गेलाय। दौंडजवळची आवक ही आता कमी झाली। 20,852 क्युसेसने उजनी जलाशयामध्ये पाणी मिसळते, त्यामुळे धरण त्याचा हळूहळू वधारत राहणार आहे। मागील 24 तासांमध्ये 3.88 मिलीमीटर म्हणजे 0.74 दशलक्ष घनमीटर पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेले। उजनी धरण हे आता 50च्या पुढे भरण्यास सुरुवात झाली, त्यामुळे लवकरच पूर्ण क्षमतेने उजनी धरण भरेल अशी आशा आहे। घाटमाता असेल किंवा भीमाखोरे असेल, नीरा खोरे असेल, उजनीच्या पाणलोट क्षेत्राचा विचार केला तर सगळीकडे काल पाऊस झालाय। त्यामुळे भीमाखोऱ्यातल्या आणि घाटमाथ्यावरच्या पावसामुळे उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक वाढू शकते व वरची धरणं जी आहेत भीमाखोऱ्यातली तीही आता पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत।